आधी आला काय आपली जिंदगी झाली, काय पोरं आईश करतात का कॉलेजची. हा ना राव, एवढ्यात काय मासा गळा हात लागला नाही राव. काय झालं माहिती का, खरं सांगायचं म्हणजे त्याला इथल्या पोरींना ना माहित झाली आपली काय लायकी. आपल्याला काय करावं लागेल माहिती का, एक तर आता नवीन ऍडमिशन चालू झालं, बाहेरनं पोरी येतातच. बाहेरनं पोरी आल्या की आपल्या गाळाला लागतात. तिथल्या लोकलच्या पोरी लागणार नाही तर गावातल्या पोरी ना लवकर पाठतात माहिती तुला. अरे येड्या, गावातल्या पोरी आज 3 वर्ष वाया गेल्यात आपल्या गावातल्या पोरींच्या मागे लागू लागू. गावातल्या म्हणजे गावाकडच्या म्हणतोय मी. गावाकडच्या, मग मी पण तुला तीच सांगतोय गावाकडच्या. कसं आहे माहितीये, गावाकडच्या पुरी पटवण्यात वेगळीच मजा आहे. कुणाला माहित नाही, हे फिर घे कुठे बी टेन्शन नाही ना. मग शेवटी हॉस्टेल वर राहायला असेल मजाच मजा, टेन्शनच नाही ना. तू का आला रामे, तू आमची मदत करशील ना नेहमी सारखी. तुला खर्च कर ना, त्याला लागतंय किती, अर्धा वडापाव. अर्धा वडापाव पण नाही, 5 रुपयाचं कुरकुराचं पुढे गेलं किती लगेच खुश होते. त्याच्यात काही नाही. ऐक, एक सांगतो बरं का, गावाकडची पोरगी दिसली, आम्ही सांगितली ना खायची मैत्रीण आहे बरं का, खायची मैत्रीण आहे ती दिसली, आम्ही सांगून त्या पोरीपाशी जायचं म्हणायचं. काय म्हणायचं त्याचं नाव काय काय नाव काय, आदित्य राजे. आद्या म्हणायचं ना, चव घालायची नाही पोरीं पुढे. आदित्य राजेंनी तुम्हाला भेटाय बोलवलंय. काय म्हणायचं, आदित्य राजेंनी तुम्हाला भेटाय बोलवलंय. कुठं बोलवलंय, पाराखाली. त्यांना तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. काय म्हणायचं, त्यांना तुमच्याशी महत्वाचं. हा, म्हणजे कसं वट पाडला पाहिजे आधी व्हायचा. आणि जर तू काय चुकला तर वडापाव तर गेला र, तुला फाटलेला कुरकुऱ्याचा पुडा बी दाखवणार नाही मी. काय नाही असं नाही होणार. आद्या तो समोर आले, कसा पिसे गावाकडला दिसतोय रे. तुला माहिती ना कालचा लेक्चर कसला बोर गेलाय. इतकं मला टेन्शन आलतं ना, म्हणलं आता काही खरं नाहीये आपलं, तर आहे ना आपला अभ्यासच होणार नाही, डोक्याच्या वरूनच चाललंय बघ सगळं. तुमचं काम करतो, तुमचं काम झाल्यानंतर मला एक पोरगी बघून द्यावं लागेल. राहू का, अरे ही पोरगी एवढं चल देऊ आपण एखादी पटवली ना तशी पण ह्याला पटली म्हणजे ती आपल्याकडेच येणार. टेन्शन घेऊ नको, सामायिक वापरू दोघं. दिली तर जा, मग ते आमचं काम करते एवढं. काय म्हणशील, काय जाऊन तिथं आदित्य राजेने भेटायला आता शिशॉपला नाव व्यवस्थित घे, आदित्य राजे. असं आदित्य राजे यांनी तुम्हाला पाराखाली भेटायला बोलवलंय. पहिलं पाहिजे झाल्यानंतर. अरे तुझं करतो आधी, आमचं तर कर. जा याचे कुरकुरे कॅन्सल करा बरं. अरे ह्याला कुरकुर, अरे फाटका चिप्सचा पुडा बी दाखवणार नाही मी. येडे चिप्स आपण खाऊन फाटलेला कुरकुरा बघ ना, मुंगेरी लाल की हसून सपने मला पण एक पटवून द्या. तोंड बघून आले का सकाळी आरशात आंघोळ केली का बघ त्याने. आले त्याची आंघोळ मी कशाला बघू, ना आलाय का पोरी फक्त. बोलतोय काहीतरी बोलतोय, थांब. अरे पण एक कान नाही हवा आपल्या ध्यानीच नाही, 2-4 झापडे खावा ना आपण पळाय सावधारा बघ. आपल्याला माहिती नाही, त्याला हाणलं की आपला काय संबंध आहे. आम्ही कोण, आदित्य राजे मी नाहीचे, मी पवन राजे. दीदी थांब ना. काय रे, तेव्हा तुझा मित्र आहे ना आदित्य राजे. माझा मित्र, आणि कोणता आदित्य राजे? तो पारो बसला, तो म्हणला का त्या दीदीला पुढे चाललेल्या ना, ती मला भेटायला बोलू पाराखाली भेटायला. आणि त्याला, अरे तुला लाज बीज वाटते का, मला सांगतोय भेटायला. कसली, परत जर इकडे दिसला ना, हाणायचं नाही, एवढंच हाणलं. अगं हाणताच नाही आलं, ती पळालं लगेच. जाऊ दे, बघू त्याला. ते कोण आहे बघतेच मी ह्याच्याकडं. आपल्या इथं नाही शाळेमध्ये जातानी इतकी बेकारी पोरींची, पोरांचं काय विचारच नाही. अहो काय चाललंय माहितीये का, आपल्या गावात एक तर आहे ना, पोरींना फिरायचे सुराने राहिले नाही, बायांना ह्यांना पोरं इतकी माजल्यागत करतात, लय माजल्यागत करतात. आजकाल पोरं पोलिसांना सुद्धा घाबरत नाही हो. तेवढ्या पोरचं पळत येते की पुन्हा जायचं, परत माघारी येतात, पोरींना छेडतात, काय काय करतात काय. अहो काहीतरी करा ना, तुम्ही मोठे माणसं आहेत, तुम्ही व्हायलाच पाहिजे काय ते. याच्याकरता काहीतरी मार्ग काढा. नाही, मार्ग तर काढावंच लागेल ना, मार्ग काढल्याशिवाय काय पर्याय नाही आपल्याला. लय म्हणजे आवड होणार, त्याच्याकरता बंदोबस्त काहीतरी व्हायलाच पाहिजे. बंदोबस्त तर करावंच लागेल ना आता, नाही तर बाया पुरींचं वागायचं लय अवघड होईल. बंदोबस्त करावंच लागेल. पण चला मी येतो आता, चालतंय येतो. आले ही आता हे आपण त्याशी पाठवलं, पण ह्यानी पार 5 का केला इकडे आपला. हो जर पुरे आपल्याला पटवायच्यात ना,
तर माझं एक म्हणणे आपल्याला झटावं लागेल ना. ते बी खरंय बरं का. अरे याचं काय करे ही गेलं ते शिरट खाऊन आलाय ना, असा कुठं ना झालाय का नाही नसताना काहीतरी नाही तर काय पचकाच झाला बाबा. आणि आता आदित्य राजेचं नाव बिलकुल सांगू नका. का अरे येडे ह्यानी पचका केला रट्ट खाल्ले आता आदित्य. नाव काय सांगू मग? आता ओम राजे सांग. ओमराजे नको, मग पवन राजे सांग. बर पवन राजे सांग, पण नाव चेंज करून सांग. नाही तर आदित्य राजेचं म्हणलं तर आता त्यांनी खाल्लं आदित्य नाव निसरट्ट खाल्ल्या तेवढं ध्यानात ठेवा. आता कसं जरा इम्प्रेशन पडलं पाहिजे. अरे पण मला मला वाटतं माहिती का? दिसलीच नाही 2 दिवस झाले बाबा. काय कस काय दिसली नाही? काय कुठे काय माहिती. गावाकडे अरे तर काय 100 वर्ष आयुष्य तुझ्या आयटमला हा? समोरच आलं या. चल 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 आणि ऐक ऐक ए तू येऊ नको, तू इथंच थांब. अरे न्यू ऍडमिशन नवीनच असेल ना. म्हणजे मला ओळखलं का? नाही. मी गावातला तरुण तडफदार काय काय लोक हा नेतृत्व म्हणतात, नेता पण म्हणतात मला. लाखो दिलो की जान पवन राजे. तुम्ही कोणत्या गावचे? भानगावची. भानगावचे का? मला अरे ते भानगाव 80 किलोमीटर आहे काहीच ना. हो. आमचं असलं म्हणजे टेन्शन नाही ना. जरा माझं ऐक जाणार नाही, रट्ट खायचं काम करू नका तू. मी जाऊ का? नाही थांबा नाही, नाही, ऐका ना. ना, मी काय म्हणत महत्वाचं होतो, काम तुम्ही आहे भानगावचे ना. हा. भानगावचे लोक फार आवडतात मला. अहो किती चांगले लोक आहेत भानगावचे. हा मग हा? आता आता- तुमच्याकडेच बघा की. बघा की तुम्ही किती चांगले आहात, सुंदर आहात, छान दिसत आहात, कॉलेजला जात आहात, शिक्षण घेत आहात. बरं मी काय म्हणतोय, कोणी आहे का तुमचा मित्र, बॉयफ्रेंड बिफ्रेंड? आमच्या पवन भाईयाचा विचार केला असता तर. अरे मी माझं नाव असं काय बोलता तुम्ही? तुम्हाला काय वाटतं का मी इथं कसं- शिकायला आले? सॉरी सॉरी सॉरी. कसं आहे माहिती का, असं जर कॉलेजला एकटीने राहिलं ना पोरले त्रास देतात हो. आणि असं जरा गेट टुगेदर राहिलं ना म्हणजे जरा सिंगलचं डबल झालं ना, आमच्यासारखी माणसं तुमच्या माग म्हणजे पवन भाईयासारखी मी काय म्हणतो, मला आवडती तू. बघा काय असं नेतृत्व काय पाहिजे. वाटतं का तुम्हाला? बघा मी पण लई अगं तू कॉलेजला आहे ना, तुला काय मदत लागते ते सगळं करेल ना मी. तुझी फीस भरू का? हा? तुला नवीन पुस्तकं पाहिजेत का? तुला पेन पेन्सिल पाहिजे का? तुला काय पाहिजे सांग, मी सगळी मदत करेल तुला. अहो नकोय मला काही. अगं हे बघ, मी चांगल्या भावनेने म्हणतोय ग, मला खरंच. हात धरू नका, मीच पहिला सांगते तुम्हाला. अहो ऐक तर माझं. नाव काय आहे तुमचं नाव? काय करायचंय तुम्हाला नावाचं माझ्या? आमच्या पवन भाईयाने असा तुमचा हात धरला ना, हात, सोडा. की तुमच्या सगळं जे काय प्रॉब्लेम आहेत ना त्याचं सॉल्व होते. सॉल्व हा तेच म्हणतो. अरे अरे पाली. त्याला काय गरज होती का माझ्या मध्ये बोलायची? त्याच्यामुळे झालाय कुत्रे. अरे कुत्र्या तुला अक्कल आहे का बोलायची? हा? चांगलं मी सेटिंग लावतो. तू हसकीनी बोलला मला आवडती, गेली निघून आता बस तसाच. हा? अरे पण माझं मी लावत होतो ना, जुळत होतो ना, काय जुळत होतं ना? मध्ये मध्ये. काय चाललंय? अरे तुम्ही चांगले घरचे लेकर आहेत. हो, आहेत. काय शाळा शिकाव का नाही काय असं काय छेडछोड करता रे तुम्ही पोरीची? अहो छेडछोड नाही केली बाबा. हा? ते काय झालं? शिकू दे शाळा शिकवते राव पोरींना. अहो ते तसं नाही बाबा, ते आमच्या हा, काय ऐका की. मॅडम होत्या आमच्या. हा, मॅडम आल्या. हा. असं असतं कुठे मॅडम? रस्ते कुठे असतोय मॅडम बिडम काय? अहो बाबा काय झालं माहितीये का, ती आमच्या गावातली होती आणि तिला गावातली होती, मग काय करायचं? गावात काय करायचं का? आणि ह्याची मंगेतर आहे ती ह्याच्यावर लग्न अहो, करणार आहे ती. आमचं लग्न जमलेलं आहे बाबा. लग्न जमलं मग बळच नाही का लोकांचे? हा? आता काय झालं, आता नवरा बायको थोडेसे भांडणं चालू असतात थोडं. चालेल, जरा जरा समजून घ्या. तुम्ही चांगले घरचे लेकर कसं करा? हा? असं द्या. बरं हा बाबा आम्ही घेतो समजून, जाऊ दे आता. परतच्या वेळेस नाही असं परत नका असं रोडवर. करू. परत असं काय केलं ना तर पोलिसाला चांगला आठ टाकेल तुला. हा? बाबा पोलीस बिलीस कशाला? लग्न का? का? अयो बाबा तिकडून बैल उधळलाय तो का? अहो बैल उधळला. अरे बाय. यांचा पुरा बंदोबस्त करावा लागत नाही, यांना पोलीस स्टेशनला नेऊन घालू. बरोबर आपण काहीतरी करू. हा, यांचा ना पुरा बंदोबस्त करायचा. वापर पाऊस चांगला झाला. मका पिका पेरली की नाही? तू कवा ओलटून गेल्या वापसा होय ना ते तुम्ही. लय पाऊस चांगला झाला राव. आता काय फक्त मका आणि मका झाल्यावर कांदा. आता मुगाचा आणि बाजरा संपला विषय. काय आले कट्टा आले माझं. कशाला आलं गाडी इकडे? बाबा इथं आहे का? मी कुठं कुठं बघितलं तुम्हाला? कर तू कुठे गेलता? कुठं नाही गेलतो बाहेर थोडं. अरे त्या अभ्यासा बिभ्याचं शाळेचं बघा बाहेर बोंबलत फिरून होतं का? काय म्हणतो अजून? काय नाही. सर अलीकडे जरा पोरांच्यात बसला होता का ना जाऊन? काय केलं तिकडं? काय नाही, सगळ्यांचे लग्न होतात माझ्या भाईनं काय.
बघ आता हे. अरे लग्न व्हायचं तर नीट नाटक कुठं रँक लागावं काय करावं धडीच राहणार नाही काय नाही तुम्ही काय बघे ना तुमच्या भरोश्यावर बसले पण मग आता म्हणलं बघा मीच आता कुठेतरी तुझ्या तुझं बघाय निघाला रस्त्यावर मग आता पर्यायच नाही ना काय वेगळं. रस्त्यावर पुरी भेटत का फटके भेटतेत लय मोक्कर टोकर पोरांच्या ना आधी नको लागू तू बघू एखादी पोरगी लग्न करून टाकू काय चल येऊ का जेवून आलाय करून नाही ना जेवायचंय. बर चल आद्या आज लईच असं कोरडे कोरडे वाटते गाव काय हा ना राव लय सुख सुख वाटायलंय पोरी नाही काय नाही आज ड्रायव्हर आहे काय नाही रे रविवार नाही कॅलेंडर बघितलं ना हा, नाही रविवार नाही. काय करताय तुम्ही इथं आम्ही काय करणार आहेत? हा आमची कामं आम्हाला अरे तुमच्यामुळं बायांना पोरींला फिरायला सुराने राहिले नाही गावातला काय. अरे बाबा पोरी बघतो आम्ही बाया नाही आम्ही तुझ्यासारखे बाबा आहेत का बाया पाहिला ए अरे पण तुम्हाला आकली यायला पाहिजे तुम्ही आता मोठ्या घरचे येत म्हणून मी सोडून देतोय नाही तर तुमच्या सोडून याचा देणारा. आवाज कमी ठेव ऐका तू लागला आवाज आम्हाला कमी सोडून ठेव द्यायला. अरे सगळं आता गाव बॉम्बालतय तुमच्या दोघांच्या आधी नावाने याला सुधरा रे सुधरा ए सुधर तू ए अरे सांग रे तुला तर काय नाही ह्यो तरी मोठा आहे यार तू तर गरीब आहे तू घे ना समजून सांगायला हा? अरे रोज आपल्या रानात कामाला येतोय ना आपल्याला शिकवतोय का तू काय नांगरून नंगरून आलाय कुठून काय नांगरून येऊन दे नाही तर काय करून दे तुम्हाला पण नांगरीन कुणाला आम्हाला पण कसं आहे तू मोठा आहे रे घरातले त्यामुळे सोडून देतोय तुला आद्या सांगला काय याला सांग आज काहीतरी झालंय याला काहीतरी खाऊन आलाय बाळा ताप बी पालाय का तुला हा जराशी कुठं लात तर नाही मारते काय झालंय काय याला आज काय माहिती तू एक काम कर रानात अरे जा माझ्या. तुमच्यामुळं पुरी सोरी फिरायच्या बंद झाल्या गावात 17 बाऱ्या त्या पुरी ए. करू नको चल मी काय म्हणतो आम्ही तुझी छेड काढली का हा? ए, तुझी छेड जा काढली आम्हाला. का आम तुमच्याकडे बघावं लागेल ए, चल नाही बघतो तुमच्याकडे बघू तुझी छेडच काढावं लागल काय? बघतोच तुमच्याकडे हा? ही असली गावातली भिकार चोट बी आपल्याला ज्ञान शिकवायला लागली आद्या यांचा बाकी? नाही यांचा बंदोबस्त करावा लागेल आपल्याला नाही ती असली भंगरी संगरी बी आपल्याला नाही नाही पण आपण ह्याची छेड काढली का ह्याची छेड काढली का याला आय लव्ह यू म्हणलोय का अरे पण हा? हिला छेड काढायचं का याला मिठ्या मारल्यात आपण बरं ती बी नाही बसायची मिठी मारायला गेलो त्याला तो ए, जेवला बिवला तू? नाही ना. मग कशाला थांबला इथून तुमच्या नावात मी त्याचं 3 लाख त्यांचं बाहेर माझं पळा नुसतं. अरे तुझा वेल्डिंग लावून जोडवतो बाबा पण आता हे डोकं नको आपलं तुला नाही म्हणते आमचं तुझं नाही तर काय इथं माझं मला झालंय जड आणि शेजारी म्हणते मा बाळण पण कर चल ए, ए, इकडे 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 रमेश इकडे 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 ये जरा बाजूला ये इकडे ये वर्गात पोरी आहेत का तुझ्या नाही ना नाहीये वर्गात एक बी पोरगी नाही नाहीये तरीच म्हणलं असा कसा झालाय ह्यो? ते तोंड हाकून नाही रे. एक काम कर काय समोरच्या दुकानात जा त्याच्याकडनं 5 रुपयाचे कुरकुरे घे निम्मे तू खा निम्मे म्हशीला खाऊ घाल आणि त्याला 5 रुपये देऊन ये. 5 रुपये आहेत ना तुझ्याकडे तेवढे तर आहेत ना माझ्या खात्यावर मांडायला सांग त्याला आणि अय ऐक इकडे फक्त 5 जा हा 6 रुपये वाढलं तर मग बघ त्याला चॉकलेट कशाला दिली लॉलीपॉप घ्यायला सांगायचं ना बसला असतं चुकीत लॉलीपॉप चल ह्याच्या नादी लागते चल बस मेरे. मी काय म्हणतो हा? चल जेवायला जाऊ कुठं तरी असेल ना मला गावाच्या बाहेर घे गाडी काय तरी आद्या कोणी आद्या आता ते दिवशी तुझा डाव केली अरे कोणी बघ आता मी नवीनच करणार दिसतोय. होता. आधी सांग ए, हा चल बाबा बघ आता तू तुझा टाईप नाही आता आधी सांग तू ऐक ना हे तुझ्या हातून गेला ना मी डाव टाकणार आधीच सांगतो जर जास्त काही बोलला तर बघ आणि सपोर्ट करायचा मला मी काय सपोर्ट केला तुझा गेला आता माझा हाय मॅडम नवीनच ऍडमिशन दिसतंय जरा कुठं कोणत्या कॉलेजला आता नवीन ऍडमिशन घेतलं ह्याच कॉलेजला आहे, पण आता नवीन नवीन कोणी मित्र मैत्रीण कोणी नाही मला तर बसले अयो मित्र नाही वय नाही. आम्ही आहोत ना ते तर दिसतच आहे तुम्ही हायच आणि जरा हँडसम पण दिसताय तुम्ही माझ्याबद्दल विचार करा नाही नाही माझ्याबद्दल म्हणतात त्या एक मी यार हेकण्या तोंडाची डापणे हा बरं हे बघा मी असं दास तुमच्या होता दोघांबद्दल पण विचार करते आहे माझी मैत्रीण पण दोघांबद्दल पण विचार कर अरे कॉंग्रॅच्युलेशन अरे बघ असं पाहिजे मी काय म्हणतो ऐका की मला तर मी लय आवडत आपण अरे हा हे लय चांगलं पोरग आहे बरं का हो ते तर इतकं दिसतंय हो राजबिंडा पोरग आहे हा याच्यासारखं गावात कुणी नाही अहो इतका सुंदर दिसतो ना हा याच्यासारखं गावात कुणी नाही मग आपल्याकडे सगळे गाडी
टू व्हीलर रे फिरायला टेन्शन नाही फोर व्हीलर ते तर दिसतच, पण तुम्ही दोघच आहे का आणखी नाही तुमच्या सोबत कोण? नाही नाही आम्ही दोघच आमच्याशिवाय कोण म्हणजे अख्ख्या गावामध्ये तुम्ही दोघच पोरं हँडसम आहे समजा ना. नाही. हा मग हा आता करता काय? देवाने आम्हाला बनवलं येत असं बरं तुम्हाला आहे का गर्लफ्रेंड वगैरे? नाही आता तू आम्ही कसं- ह्याच जुळावं लागेल. आम्ही साधी सरळ माणसं, हा ते दिसतंय मला. चांगल्या घरातले आम्ही, त्यामुळे नको बाबा आपल्याला काही असं. हा मी काय म्हणतोय कुठं जायचं काय चहा कॉफी घ्यायला? नाही ते माझे मित्र मैत्रिणी येऊ लागले जरा म्हणून थांबलेत. तुमचीच वाट बघत होते. हो म्हणलं कधी येते तसे हँडसम चिकने पोरं मला बघतात थांबतात. आता नवीन ऍडमिशन आहे ना मग म्हणून. अरे मैत्रीण भेटली ना तुला, अरे त्या आपल्याला कुठं बघून देतो ते येड्याला ते मला जरा डाऊट वाटतोय. अरे काय डाऊट वाटतं येडी डाऊट कसा असेल? बर बिडा हा मग बरं, विचार करा तुम्ही कोण सेट होणार आहे माझ्या. मी हेच हा ह्याच्या बरं तुमची मैत्रीण पण मला वाटलं नव्हतं तुम्हाला मी आवडेन. तुम्हाला कसं काय आवडली मी? कस काय आवडली म्हणजे आवडणारच ना, तुमच्यात काय कमी? हा? नाही असं वाटलं की बाबा तुम्ही एवढे हँडसम आहे दोघं पण दिसायला, मग कशाला माझ्यासारखी पोरगी आवडण हो तुम्हाला? आता असं काय म्हणता राव, तुम्ही नाही आवडणार म्हणलं कोण आवडणार मला? ते पण आहे. अहो मी काय म्हणतोय, नाव काय म्हणलं तुमचं? पूजा. शपथ पूजा. पूजाचं आणि माझं लय जुनं नातं आहे, काय सांगायचंय तुम्हाला आता. पूजा म्हणजे असं एकदम माझ्या हितच वार करते. बरं तुम्ही दोघच आहे ना, आणखीन कोण नाही ना? नाही नाही आम्ही दोघच. नाही, जरा बोलायचं होतं तुमच्या सोबत. बोला, मी जातो. मी जाऊ का? ए थांबे मी नाही जातो. तुमच्या सोबत पण बोलायचं होतं. ती माझी मैत्रीण येते ना, तुम्ही गेल्यावर कसं होणार? अच्छा हा, या मग काय? तू येडाय का मैत्रिणी ती ना तिची जमलंय ना. थांबतो मी, काही नाही अडचण मला. किती वेळ लागेल मैत्रिणीला? आता येईल ना थोड्या वेळात. कसं आहे येतच माहितीये का, असतं. आम्ही थोडे बिजी माणसं आहेत नाही का, हो. आम्हाला पण टाइम लय पाळावा लागतो. घरीदारी कसे बरं काय विचार आहे मग, लग्न करणार आहे का माझ्यासोबत? बघा आता लग्न नाही मग काय टाइमपास करून काय 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 लग्न करणार काय काय होतो. तुमच्या घरी? आपल्या घरी सगळंच आहे ना, बंगला आहे, गाडी घोडी जमीन प्रॉपर्टी, काय पाहिजे ते. मग मला पुढे शिकायची जरूरतच नाही. माझ्यासोबत लग्न झालं शिकायची गरज असते का? आधी सांग आपलं बॅकग्राऊंड सांग. हा हो का, लय मोठा माणूस आहे हा. हा हा, ह्याचा बंगला तर काय सांगू, पत्रेचा. हा केवढा मोठा बंगला आहे. हा. नाही ना, बंगल्यात नोकर चाकर लई आहेत. 100 नोकर असतील, 100 कोंबड्या पण नाही एवढेच. हॅलो, फास्ट यायचं, कोणीतरी वाट बघते जरा आपली. अरे मरण मी. तुम्ही थांबा 2 मिनिटात. असली चिकनी आहे ना माझी मैत्रीण. अरे तू फिद्दच होणार बावडे. किती वेळ लागेल पूजा तुझ्या मैत्रिणीला येईन येईन आता येईनच. आजीला आपण आडी होती वाटलं मी नव्हतं आली. हिच्या कोण सेटिंग लागल. अहो हिलाच विचारलं होतं पण हिला कळत नव्हतं. हा, कसं हा. माहिती पूजा बघ बरं, हीच असं आहे. वळकी पायकीनीच होत असते. ती तुझे छेड काढणारी पोरं हेच का? हेच अहो, अहो, अरे काय 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 असा हात कशाला लावता? अहो, हात नाही वहिनी, लावते, हात- अहो, वहिनी. हा, धर यांना, धर. हा ये छेड काढणारी. अहो, नाही खेळणं नाही. अहो, किती वाजलेत विचारत होतो, वेळ पण पडली. अहो, थांबा 1 मिनिट लय थांबा. माजले होते तुम्हाला, लय माजले होते. कोण आहेत कोण तुम्ही? मी पोलीस अधिकारी आहे, IPS अधिकारी. तुमच्या बाबतीत त्या मुलींनी कंप्लेंट केली आहे आमच्या. तुम्ही छेड काढते ना? अहो, छेड नव्हती काढली, पत्ता विचारला होता. काय करायचं होतं पत्त्याचं? पत्ता अरे तुमच्या गावातून किती कंप्लेंट आल्यात, तुम्ही एकतरी पोरगी सोडली छेड काढायची. अजिबात नाही, अजिबात नाही काढली आम्ही छेड. आम्ही नाही काढली. मॅडम, याला टाकायचं ना? हा टाकायचं म्हणजे आत टाकायचं कुठं आणि टाकता, मारायचंय. पोत्यात टाकता, पेटीत टाकता. जेलमध्ये टाकतो, जेलमध्ये पोत्यात काय ए, ए, जास्त बोलू नको. चल हाणते ते आहे ना. गेलं कळत.